सर्दीला लागल्यावर गाडी बंद करणार तुम्ही आणि काय म्हणते भैया मी भाई नाही भैया तुम्ही कुणी कोण असं नाही करते. ओके गाइस बसून घ्या सगळी. हे चालू आहे ना रे. ओके सो लेडीज अँड जेंटलमेन, आज आपण बघत आहोत मेकर्स ऑफ कोल्हापूर आणि यामध्ये मेकर्स ऑफ कोल्हापूर आपण माझ्यासोबत बघणार आहे. म्हणजे मी होस्ट आहे आणि स्पॉन्सर्ड बाय कॅफे मेक्सिको. तर मग बघूया आता कसं होते. आणि आजचे आपले गेस्ट जे आहेत त्यांनी एकदम गरिबीतून त्यांचं नाव लय मोठं केले आणि सगळ्यांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केले. तर मग त्यांना आपण सगळी बोलूया आणि दंगा करूया जरा जास्त. तर मग न वेळ घालवता आपण बोलूया शेवटरेला. चला ओके ये माहिती घाला तुझ्या आई जाऊन तर मग आता सगळ्यांना माहिती आहे शेवटरे व्हेज आहे आणि दारू काय पित नाही. त्यामुळं मेक्सिको कामाला होता मला आज हे तेवढं काढा आणि मॉकटेल वाला काय तर आणा. ओके मागच्या एकदा सीन झाला सेम माझा लॅरिव्ह मध्ये काय लॅरिव्ह मध्ये मॉकटेल द्या म्हटलेलो आणि आणून दिल्यात कॉकटेल. आउट झालत. तर मग आता आलेच प्रमोशन पण करायला यातच ते आणि हायवे यातच आहे ते. मामाचं काय मिळणार काय नाही प्रमोशनला. खायला नाही दुसरं म्हणाले. दुसरं काय खिशातलं काय मिळणार काय मेक्सिको. तर मग हा भरा रिकाम पिऊ. तर मग आता शेवटरे बद्दल काय सगळ्यांना माहितीच आहे आणि जगभर माहिती आहे शेवटरे बद्दल. तर मग आज काय करायचं मग आता काय तर असं नवीन इंटरेस्टिंग असं काहीतरी विचारूया आपण आज. मग मग आता मला सांग की शेवटरे असं सुरुवात कशी झाली. शेवटची सुरुवातला सांगायचं असं पहिला माझं हे म्हणजे सोशल मीडियामध्ये यायचं होतं. कॉलेजला होतो त्यावेळी. मग माझं प्लॅनिंग काय होतं की बाबा जिमचं कंटेंट काढायचं आणि कुठं तर प्रोटीन ब्रँड सप्लिमेंट म्हणजे प्रमोशन घ्यायचं. पहिला स्टार्टला बार्टर येते नंतर मग बेनिफिट करतात असं माझं प्लॅनिंग होतं. खरं पण मग टाकत गेलो खरं पण एक 2-3 व्हिडिओ तेव्हा तुम्ही 2 व्हिडिओ टाका दिवसात 2 व्हिडिओ टाकायला चालू 2 व्हिडिओ टाकायला चालू केल्यानंतर थोडी रीच येतात. एखादा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला 15,000-20,000 व्हिडिओ. मग आणि काय चेक केलं की माझं होतं ते अकाउंट होतं. मग अकाउंट चेक केलं की दुसरं काय तर आपण करूया. म्हणजे ते इंस्टाग्रामला व्हिडिओ स्क्रोल करताना मी ते सांगितलं की तुम्ही नवीन चॅनल चालू करा इंस्टाग्रामवर काय तर चालू करा. मग चालू केलं असंच सहज आणि शेवटला त्याचं नाव नव्हतंच पहिलं. मग काय होतंय त्याचा पहिला शेतकरी पॅटर्न 108 असं नाव होतं चॅनल. त्यावर मी शेतात असं नुसता व्हिडिओ करायचं त्याला सॉंग लावायचं आणि सोडायचं. व्हिडिओ 4-5 हजार होते व्ह्यूज त्याला रेग्युलर टाकले. मग त्याचं करत गेलो आणि नंतर मग म्हटलं काय जरा युनिक करूया. मग ते नंतर सांगा शेवटचे नाव कसं पडलं ते नंतर सांगा काय लगेच नको गडबड नको. मग हे आता एडिटिंग कॅमेरा अँगल्स हे सगळं कुठनं शिकायला मिळालं. सगळे युट्यूबवर सगळे युट्यूबवर. मी गावा कुठला क्लास लावला नाही काय नाही. जे काही युट्यूबरला काय नाही सगळं मिळते. म्हणजे काय म्हणते एक सगळ्या गोष्टीपासून 100च्या गोष्टीपर्यंत सगळं युट्यूबवर मिळते. काय मिळत नाही असं नाही. त्यामुळे युट्यूबवर तुम्ही काही सर्च केला आजच्या जगात तर सगळं मिळते युट्यूबला. त्यामुळे युट्यूबवरून सगळं शिकलेलं आहे. कोण शिकवलं नाही काही नाही. युट्यूबवरच मास्टर म्हणजे काय युट्यूबच आमचं पुरं आहे. मग असं आता व्हिडिओ करायला चालू केला असतो खरं ते ह्याच्या आधी कोणाला बघितलेलं असं काय की जिमचं व्हिडिओ करायचं म्हणलं ह्याचं बघून केले. जिमचं व्हिडिओचं नेहमी मला सगळ्या संग्राम चौगुलेमध्ये आपल्या कोल्हापूर त्यांचं मी बघत होतो. आणि दुसरं म्हणजे रोहित कत्री म्हणून आहे दिल्लीतलं. त्याचं मी बघतो सगळ्या त्यांच्यापासून सुरुवात केली. आणि टेक कॅटेगरीमध्ये माहिती जरा मिळावं म्हणून मनोज देवनिक चॅनल आहे ते
आणि कन्सिस्टन्सी आणि ह्याच्याबद्दल बघायचं म्हटलं तर मकबँगर म्हणून एक आहे, अक्षांश वासवाल म्हणून एक आहे, माहिती आहे का नाही माहिती मला. तर त्याचं मी बघून चालू केलं सगळं. त्याच्याकडे प्रत्येकानं जरा जरा गोष्टी घेतल्या. बरोबर चांगला आहे चांगला आहे. मग आणि असं काय तर नवीन तुला नवीन काय तुला असं शेअर करायचं आहे का आमच्याबरोबर, की जे असं कोणाला माहित नाही तुझ्या लाईफ मधलं? म्हणजे काय सांगायचं ते सांग मला, म्हणजे ते सांग. काय पण असं जे तू इंस्टाग्रामवर टाकलाच नाहीस आणि किंवा युट्यूबला कुठंच टाकलं नाहीस तू, असं काय तर नवीन इंटरेस्टिंग काय आहे काय? गर्लफ्रेंड काय? गर्लफ्रेंड ते सांगा मला स्टार्टिंग. कोण नाही आहे माझ्यासोबत ते पहिला सांग. आणि आधी कोण होती? ती 2 होतीत माझ्या पहिला स्टार्टिंगला. तर मग मला काय ते दोघी एकत्र नाही, एकत्र केली आवड व्हायचं. मग असं कसं जेवण आले 100% पडले. मग असं पहिलं सांगी, पहिलं प्रेम कसं होतं, कधी होतं, कधी चालू झालं आणि कधी संपलं? आता माझ्या आयुष्यात दोन जणांतर मी म्हणजे खरं प्रेम केलेलं आहे दोघांना, आणि दोघे आपल्याला मिळालेले. एक हाय प्रोग्रेस मध्ये झालं तर सांगा लागते. अरे मेरे होत नाही काय? म्हणजे 2च होत्या माझ्या आयुष्यात, त्या तर अजून तरी आपल्याला काय मिळालं नाही. बरं. मग आता काय सांगू शकतोस काय, कोण आता काय म्हणजे कोण होणार आहे ते सांगतो ना. ते पळायचं नाही. मग प्लॅनिंग कधी लागणार? प्लॅनिंग कधी? प्लॅनिंग अजून 1-2 वर्ष 2 वर्षात. मला सेटल व्हायचं जरा. हा. हे काय इंस्टाग्राम युट्यूब काय हे आज आहे उद्या नाही काय करणार. बरं. स्वतःच काय तर मला सेटल करायचं बिझनेस प्लॅनिंग हे मला करायचं. आणि जर इंस्टाग्राम युट्यूब असं काहीच प्लॅटफॉर्म नसतं तर तू काय केलं असतास? हा ते मी म्हणतो, इंस्टाग्राम युट्यूब तर नसतं कधी. हा, मी 100% केलेली मी करायचं काय म्हणून दे. हा. 1 वर्ष द्यायचं फुल द्यायचं, त्यामध्ये काय पण करायला लागणार. कोण काय नाव ठेवलं, आता आमचं वडील आमची मम्मी सही नाव ठेवली. बरं. हे काय करायचं मी म्हणजे माहिती आहे नाही माहिती, मी इंजिनियर आहे कम्प्युटर सायन्स. हा. मग 1 वर्ष द्यायचं पहिला, आणि नंतर झालं तर झालं, म्हणजे 1 वर्ष देऊन बघायचं, झालं तर ठीक. नंतर 1 वर्षानंतर सीडॅक कोर्स करून डायरेक्ट मग कम्प्युटर मी जॉब करायचं याचं प्लॅनिंग. कारण आता झाले त्यामुळे अजून पण त्यात पण फिक्स नाही माझं बाबा शेवट शेवट करायचं फिक्स नाही. बघायचं नंतर जर भविष्यात वाटलं अजून 1 वर्ष देऊन जर हाय व्यवस्थित तर मग ठेवायचं, नाही तर मग बघायचं प्लॅन काय चेंज करायचं. आणि मी असं ऐकले तू केआयडी लावतास आणि केआयडी म्हणजे तुझं काय तर बॅग बिग पडल्यात. अजूनही बॅग आहे बाबा. मग ते काय सोडवायचं? आता कसं आहे सोडवायचं आहे की आता परवाच पेपर दिले मी. बरं. सुट्टीला वाटायला 19 तारखेला पेपर होता. वाटाले मग ते मॅनेज होत नाही तिथं. मॅनेज कशाला करायचं? सांगा शेवट नाही म्हणायचं मी, काय तर करायचं नाही करा पाहिजे की. हे जसं देतात रे बाबा शेवट तुम्हाला शेवट नाही देत आपण. काय मॅनेजमेंट नाही होत मॅनेजमेंट पेपरला वेळ तर मॅनेज होत नाही मला माहिती. नाही तसं काय. मॅनेज होत. मग ते मध्ये शोल्डर इंजुरी झाले तुला? शोल्डर इंजुरी झाल्या, एक 80% कव्हर झाले, आता 20% राहिले. काय झालेलं काय म्हणजे ते नक्की? मी पहिल्यापासून हेवी वेट ते उचलत होतो. ते एकदमच म्हणजे काय शोल्डरचं कसं असते म्हणजे काय, तुला बाबा वर्कआउट करताना ते चुकूनच होते, एकदमच पेन व्हायला चालू होते, आणि तुझे जे जॉईंट मध्ये पेन व्हायला चालू होते, लिगामेंट मध्ये स्टॅबिलिटी होत नाही शोल्डर मध्ये, असं चालू होते. त्यामुळे ते चालू झालं, मग माझं नंतर पूर्ण हात फिरवले ना, असं करत करत मग नंतर शोल्डर इंजुरी झाली. मध्ये मी 5-6 महिने गॅपच टाकलेला. आता 4 ते 5 दिवस मी चालू केल्याची. मग आता काय ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ बघायला मिळणार का आम्हाला? घेतली एक चॅलेंज घेतली. काय चॅलेंज मध्ये मी काय बाबा असं सांगितलं की बाबा एवढे दिवस एवढे करणार हे ते, पण जे आपण पर्याय शोधायचा फक्त आपण खाताना, की बाबा समजा आता तुम्ही बाहेर कुठं गेला, आपण काय करतोय जेवताना ते रोटी खातोय जास्त, ग्रेव्ही जास्त खातोय किंवा राईस, त्यामध्ये तुम्ही पनीर एक्स्ट्रा नुसता कबाब पनीर देऊन ट्राय करू शकता. त्यात पण कॅलरी जास्त असतात, खरं पण पनीर कबाब तुम्ही घेऊ शकता. बरं. पनीर सोर्सचे जास्त फूड खायचं आणि फायबर एवढं व्हेज मध्ये तसंच. हा व्हेज मध्ये तसं. मी पहिला अंडी खात होतो, सांगितली ना सांगितलं पहिला मी अंडी खात होतो, आता बंद केली. 1-2 वर्ष झालं बंद केली. ओके. मग आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत काय? विचारा की पहिला म्हणजे वर्गीनाला काय चॅनल पण चालू नसतं. वर्गीनाला चालू केला चॅनल पण चालू नसतं. होय ते आहे पोरगी नाला चालू केला म्हणजे पहिला तर आम्ही जैन चतुर्थ आहे. हा असे त्यामुळं एक तर आमच्या धर्मामध्ये खात नाहीत नॉनव्हेज,
अहिंसा परमो धर्म म्हणतात. त्यामुळे ते एक आहे कारण. आणि दुसरं म्हणजे मलाच आवडत नाही की बाबा दुसऱ्याला मारून आपण खाणे हे चुकीचं मला वाटतं, म्हणून मी ओके ओके. हे दोन कारण आहेत. मग आता मेन विषय आता मेन विषय प्रमोशन करूया जरा कसं लागते बघा. ओके. दारूची गरज कसला आहे? दारू नाही सोड. कसं लागते हे ह्याच्यासारखं लागते ब्रिजर सारखं. हा चव करणार आहे. कसं वाटते सांग तुला, चांगला आहे नाही सांग. चांगला झाला जरा लई गोड आहे. नाही गोड आहे काय लईच गोड आहे. जरा मेक्सिको. हा आवड चांगलं लागते ती. डाळ टाकलं की मी तर सापडत नाही. हे पण खाऊन हे पण खाऊन बघ कसं आहे बघ तुझ्या याने तोपर्यंत प्रश्न बघतो. हे चांगला आहे तसं बरं. चांगला आहे ना. चांगला आहे. मग ते मी एक व्हिडिओ बघितला तुझा की तू शूज घेतला पहिल्यांदा आधी जास्त. ते फिलिंग कसं होतं तुझं एक्सप्रेस करू शकतो का? म्हणजे ते भारीच असते सोड काय तर आपण नवीन काय तर घेतले आणि फर्स्ट टाइम घेतले हा ते कसं वाटलं तुला? मी माझं पहिल्यापासून जे प्लॅनिंग होती बाबा आपण माझ्या शूज बद्दल आहे. मला पहिला नायकी जॉर्डन घ्यायचं होतं. ते काय 13,000 काय 14,000 काय होतं खरं, पण ते अजून म्हणजे एवढा अजून पैसे होते, पैशाचा काय विषय होता खरं, पण पहिल्या स्टार्टिंगला म्हटलं जरा साध्याने सुरुवात करूया. बरं आणि मग पहिलं जे माझं फेसबुक पेमेंट येणार ते आलं काय जर 5,000 काय 6,000 काय तर आलं. म्हटलं घेऊया, म्हटलं काय अडचण नाही, आपल्याला जे आवडतंय ते आपण घ्यायचं आयुष्यात. माझं तर मत आहे. म्हणजे कोण म्हणाले बाबा एवढं महाग कशाला 4,000 5,000 कशाला हे माईक बंद झाला का रे? रे काय रे मॅक्सिको पेमेंट कट करा. नाही तर मग आता एक असं विचारतो तुला की आता तू चालू केलंस तुझी जर्नी, त्यानंतर तुला लोक ओळखायला लागले. मग ते पहिला मोमेंट असा कटला होता की तुला ओळखलेलं शेवट राहील हेच ते. पहिला काय झालं, मी वाडीमध्ये गेलो. माझा पहिला व्हिडिओ नृसिंहवाडी म्हणूनच व्हायरल गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी एक लेडीज होती, कोणतं काय नाव लक्षात नाही मला, तिने मला बोलवली. मी म्हटलं मी आणि का लढतर गेलो काय म्हटली बोलवायला म्हटलं. मग गेलो, तिने म्हटली तर तुम्ही व्हिडिओ करता काय म्हटली ती इंस्टाग्रामला. म्हटलं होय करतोय म्हटलं, व्हिडिओ भारी असतात म्हटलं. मला लय भारी वाटलं त्या पहिल्यांदा मला कोणतं बाबा तू व्हिडिओ करतोस म्हणून चांगलं म्हटली. आणि मला काय वाटलं म्हणजे ते मला वाटलं ते निखिलचं म्हणजे जिमचं व्हिडिओ म्हटली. कळालं काय, 2 अकाउंट आहेत माझं, एक 19,000 फॉलोअर्स वालं आणि एक आहे ते 2,32,000 शेवट. मला वाटतं त्यांनी जिमचं व्हिडिओ करतो म्हटलं, खरं ते जिमचं नव्हतंच. त्यांनी ते शेवट ठरवलं. त्यावेळी किती 1,000 फॉलोअर्स होते माझं. त्यावेळी तिने मला म्हटलं. मग तिथनं मग जनरेट चालू झाली पुढे. मग सही सर कोण येईल ते मग ओळखणार बाबा तुमचा व्हिडिओ भारी असेल. मग मला असं करत करत वाढली. आणि असं कोण असं फॅन भेटला का असं म्हणजे एकदम वेळ असं कोण भेटले काय फॅन मध्ये म्हणजे आले आणि डायरेक्ट हा काय असं? अरे काय झालं सांगतो तुला, मी एकदा मम्मी सगळं चाललेलो आणि एक टाला आणि गाडी असं अडवून मारला डायरेक्ट. म्हटलं तू भाऊ व्हिडिओ करतो, तुझा विषय हार्ड आहे म्हटलं. शेवट रेष कमीत कमी 5-6 वेळा म्हटलं. मी म्हटलं आता अंगावर घालते म्हटलं गाडी माझ्या. त्यावेळी मग पहिलं ते मी म्हटलं की बाबा एकदम स्पीड न आलता आपल्या तेवढंच बाकी काय आहे सी भेटत सगळे भेटतात बाकी सगळे निवांत लय निवांत. मग आता जर समज तुला 1 दिवसासाठी जर पीएम केलं तर तू काय करणार? पहिला बलात्कार करते त्यांची गाणं मारायची. बस ओके. दुसरं काय करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुशिक्षित व्हायला पाहिजे सगळे, जास्त शिकायला पाहिजे. कारण की तुम्ही जास्त शिकला नाही तर मग तुमचे विचार पण त्या पद्धतीने राहतात. तुम्ही काम करा खालचं, खरं पण तुम्ही शिकलेलं जास्त पाहिजे. त्या 2 गोष्टी करायला म्हणजे शाळांमध्ये ते जास्त प्रोग्राम एवढंच ते 2 गोष्टी करा. पहिलं बलात्कारचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि ती दुसरी म्हणजे सुशिक्षित जेवढी जास्त लोकांना करता येईल तेवढं करायला. ते झालेच. आणि मग अशी कुठली अशी एक गोष्ट आहे जी लयच अशी एम्बॅरेसिंग झाली तुझ्या लाईफ मध्ये कधीतरी? आता आठवायला पाहिजे. हा आमचं
चॅनल बद्दल सांगतो तुला. मी काय आलं रात्रीचं 11:30 काय तर वाजले आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत बसलो. दुसऱ्या दिवशी 11:30 व्हिडिओ टाकला बरोबर त्या दिवशी रात्री 11:30 आणि आमचा पप्पा बाहेर नव्हते आले डायरेक्ट पाती म्हणून डायरेक्ट खुर्चीवर लागतो व्हॉइस वर द्याल तरी मी रात्री व्हॉइस वर कोण माहिती आता इथं सगळी कंटेंट क्रिएशन जोरात ओरडायला लागतोय. मी जोरात ओरडलो पप्पा डायरेक्ट लादा घालतो मला म्हणजे हे काय करायलायस तू म्हटलं काय नाही व्हिडिओ करतोय पहिलाच आणि ते कॉलेजचं काहीतरी बघ हे सगळं सोड मग त्या लय वाईट वाटलं मला म्हणजे डोळ्यात कमीत कमी मी 1 तास रडतो राहतो लय वाईट वाटलं म्हटलं आता काय म्हणून म्हटलं व्हिडिओ व्हायरल करायला आणि काहीतरी ह्यातनं म्हणजे आपलं 4 लोक ओळखलं यातनं 4 पैसे मिळवायचं एवढं आपलं शक्यतो 1 वर्षाने ठरलेलं बरोबर ते आणि 1 वर्षानंतर ते सक्सेस झाले आज जिद्दी आहेस मग करायचं म्हणलं करायचं दुसरी गोष्ट आपल्या आयुष्यात दुसरी काय आणि ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला मॅनिफेस्टेशन मला मॅनिफेस्टेशन म्हणजे काय सांगणार मॅनिफेस्टेशन म्हणजे काय जे आपण विचार करायला आता मी असं विचार करायला की मला ह्यो कॅमेरा घ्यायचा आहे मी असं एक असं हेच विचार करत नसते काय इच्छा मग ते मिळतंय त्याबद्दल काय वाटतं लगे असं समजू नको मला मॅनिफेस्टेशन म्हणजे काय माहिती एक गोष्ट आहे म्हणजे आपलं घर पहिला करायचं आपलं बरं घर बांधायला आणि मध्ये मला कमेंटला ते लयजण बोलल्या घराबद्दल थोड्या दिवसात ते एक मेन इच्छा आहे किंवा काय पण म्हणजे बांधायचं आहे ते आहेच लवकरच आहे प्रोग्रेसला. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक चांगली गाडी आपल्या स्वतःच्या वर घ्यायची 2 गोष्टी आहेत घराचा तर पहिला आहे आणि आयुष्यात 3 गोष्टी मूलभूत आहेत अन्न वस्त्र निवारा त्यामुळं निवारा तर पाहिजे हा आहे खरं पण चांगलं पाहिजे हा 2 गोष्टी आहेत. हा मला शेत केवढं आहे तुमचं शेत आमचं 1.5 एकर आहे लई नाही हा 1.5 एकर त्यात काय काय करतात काय ऊस असते आणि परत प्लेटा ऊस असते आणि शेंगा असत्या काय सीझन वाईज काय असेल ते करते. बरं आणि हे सिल्वर बटन साठी काय काय केलं म्हणजे किती झटापट केली त्यासाठी सिल्वरला झटापट काय केलीच नव्हती आलंच तसं इंस्टाग्राम वर येत नाही सिल्वर नो तिकडं ऑडियन्स होतं रे इंस्टाग्रामला नाही ती ऑडियन्स वेगळीच असत्या माझी असं नाही बाबा एका प्लॅटफॉर्मवर एकच ऑडियन्स आहे इकडली इकडे असं नाही ही ऑडियन्स वेगळीच आहे ही ऑडियन्स म्हणजे इंस्टाग्रामची वेगळी आहे युट्यूबची वेगळी फेसबुकची आहे इंस्टाग्रामची जी ऑडियन्स आहे ती यंग जनरेशन मध्ये म्हणजे 18 ते 25 26 27 रेंज मध्ये आणि हा सेम आणि जी युट्यूबला जी आहे की नाही ऑडियन्स त्यामध्ये लेडीज पब्लिक आणि लहान मुलं जास्त कारण लहान मुलांच्याकडे हे नसतंय इंस्टाग्राम डाउनलोड नसते त्यामुळे तिने युट्यूबवर सर्च करतात सगळी आता पण जेवढी जण भेटतात तिने सगळी युट्यूबवर बघतात मुलं पप्पाचा मोबाईल घ्यायचं आणि सर्च मारून व्हिडिओ बघत बसतात आणि सेम फेसबुकला जी आहे ती एल्डर लोक आहेत म्हणजे 30-35 पेक्षा जास्त म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार मी चेक केलेलं अनालिटिक्स वर कळते की आपल्याला त्यामुळे वेगवेगळीच आहेत. मग तुला सपोर्ट कुठनं जास्त मिळाला कोल्हापुरात मिळाला इचलकरंजीत मिळाला काय कोल्हापूरच सपोर्ट आणि कोल्हापूर म्हटलं की आपल्या भाषेवर ओळखते भाषा बघितल्यावर माणसं लगे फॉलो करतात आणि त्यात आपलं रांगडी जे रिअल आहे ते दाखवली मी आता काय खोटं काय दाखवलं नाही त्यामुळं कोल्हापुरात आपल्या सगळ्यात पहिला सपोर्ट नंतर मग सांगली नंतर सातारा कराड पुणे बिने आता कुठं पर्यंत बघतात म्हणजे बाहेरच्या देशात बघतात काय हा बाहेरच्या देशात बघतात म्हणजे आपल्या इथली बाहेरच्या देशात बघतात हा म्हणजे आता मला फेसबुकवर दिसे येतात एक दुबई म्हण किंवा आपलं युके ला कॅनडा पण आपल्या इथली तिकडची राहायला गेल्यात इकडलं बघितलं की भारी वाटते नाही त्यामुळे आहे गोल्डन बटन कधी ना आपल्याकडे गोल्डन आता 2 लाख झाल्यात आणि 8 लाख पाहिजे आता काहीतरी कंटेंट नवीन करायला पाहिजे की आता लोक बोर व्हायला कधीपर्यंत येईल असं वाटते काय ठरवलं तर मग काय 6 महिन्यात पण येते खरं ते आपल्यावर इथं पाहिजे. ओके मग असं गाणं कुठलं आवडतं गाणं कभी कभी म्हणून दाखवा लागते कभी कभी जिंदगी में यूं ही कोई अपना लगता है ऐसे में कोई कैसे मलाही सगळी मलाही बहने से गाणं ते गाणं भारी आहे मला ते म्हणजे ते जरा ऐकलं की वाईब येते त्या गाण्याला त्यामध्ये एवढं काही मग आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत काय लवकर विचारा जेवण कवाच नाही इमिसेम नुसता मला वाटलं रील्सा करत नसते इमिसेम मला वाटलं रील्सा करत बसते नुसता यात का वाईट वाटलं
आणि ते पण मला काल सांगितलंय यायचं यायला लागते म्हणून काल सांगायला. मी म्हटलं "बाबा, काल काय जमत नाही म्हटलं. काल आम्ही क्रॅटेक्सच्या इव्हेंटला म्हटलं ना परवा दिवशी येतो मला आणि आता हा व्हिडिओ चालू आहे. मग नवीन आर्मी काय विचारा की काय विचारा विचारायला आर्मी काय इनकमिंग बाईक मला जीटी आवडत्या सगळ्यात जास्त. म्हणजे प्लॅनिंग चालू होतं माझं 1 वर्षानंतर घ्यायचं खरं पण ते काय म्हणते त्याला आपल्या इन्कमच्या रेशो नसते काय त्या ह्याच्यामध्ये अजून बसत नाही त्यामुळे मी थांबलोय. लोन करायचं नाही आयुष्यात एवढं ठरवलंय. कॅश कॅश घ्यायचं म्हणजे 1 ला 2 वर्ष लागून दे कारण ज्या गोष्टीमध्ये आपले पैसे जाणार आहेत त्यामध्ये आपण कॅशच घ्यायचं. माझं हे सुधारायचं खरं पण मी ज्यावेळी मोबाईल घेतला ते लोनवरूनच घेतलेला खरं त्यामध्ये ठरवलं की आपण इन्कम साठीच करायचं म्हणून ते लोन केलं. हे माझं आयुष्यात म्हणजे 2 गोष्टी आपण आयुष्यात लक्ष ज्या आपल्याला इन्कम मिळवून देणार आहे की नाही त्या गोष्टीला तुम्ही लोन केलं तर चालतंय. खरं पण ज्या गोष्टी आपल्याला इन्कम मिळवून देणार त्या आपण कॅश मध्येच घ्यायचं असं माझं आहे. बाकीचं मला काय माहित नाही. तर मग आणि कोण विचारणार काय तुझे एवढं नाव झालंय मग घरातल्यांना कसं वाटतंय की आता घरात कसं जरा ओल्ड जनरेशन आहे वडील दिन आमचं त्यामुळे त्यांना नाही काय वाटतं की हे आयुष्यभर नाहीये तू काय तर जॉब कर जा असं त्यांचं मत आहे. आता फेमस झालायस ना तू मग काय तरी पण म्हणतात मला की हे काय आपल्याला आयुष्यभर नाही तू काय तर दुसरं इन्कम सोर्स बघ जा असं ते म्हणतात. बरोबर ते देवना चालू नाही चालू करायचं उद्या करायचं आहे. तरी आवडता असा इन्फ्लुएन्सर तुझा कोल्हापुरातला कोल्हापुरातला रोहितला आवडतं. रोहित बरोबर का सांगतो मी कारण की मी ज्यावेळी स्टार्टिंग केलं होतं कधी जयवंदा पण होती तिथं जयवंत मला तिने काय आवडतं खास रोहितदा का आवडतात मला. त्यांनी मला पहिला स्टार्टिंगला गायडन्स केली की कोलॅबरेशनला किती घ्यायला लागतंय तू असं कर हे कर. त्यांनी मी त्यांचा व्हिडिओ बघतो तुम्ही फेसबुकला पहिला इडलीचा व्हिडिओ होता त्यांचा तिथला जिल्हा परिषद बसला वाटतं बहुतेक काय तर मग त्यावेळीपासून मी त्यांना फॉलो केलं आणि त्याचं चेक करत होतो मी. त्यांनी मग मला खरं पहिल्या फोनमध्ये आमचं एवढं बोलणं झालं होतं जयवंदा पण होती त्यावेळी की असं असं तू एवढं घ्यायला पाहिजे चार्जेस एवढे घेते त्यामुळे मला तर आवडतं रोहितच आवडतं सगळ्यात सपोर्ट पण केला अजून पण आहे सपोर्ट काय पण असलं की मी फोन लावतो रोहितचा. मग हे आपल्या एमएसआय बद्दल काय वाटते? हे का पहिला गोल भेटलेला पण खरोखर लक्षात नाही. जसवंत स्वीट जाऊ भेटल्या जसवंत जसवंत स्वीट नाही हा बरोबर पहिल्यांदा आपण तिथं भेटलो. इमेजम आहे जरा इमेजम आता डाऊन झाला माझ्या मध्ये जरा डायरेक्ट सांगतो जरा डाऊन झाला तुला भाव काय तर नवीन करायला लागतो. जे नवीन चालू येत आहे व्हिडिओला कन्सिस्टन्सी पण नाही डिमोटिवेट व्हायचं आता होणार की युट्यूबचं असं आहे म्हणजे युट्यूबची पब्लिक लई घट्ट असते तुला शेवटपर्यंत टेकवते. इंस्टाग्रामची दर सोड खरं पण असं पण आहे इंस्टाग्राम दिलं की एकदम 100% असं कोण वाटते तुला जे असे लेज असं काय तर ते हे काय कुक्कू का इंस्टाग्राम ट्रेंडिंग आहे एक मला वाटलेलंच मी म्हणाल ते गुट्ट्याला म्हणलेलं मी अरे मला आवडते ते सांगतो तुला नाही मी त्याला काय म्हणलो माहितीये शेवट चालू केलेलं म्हणतो खरं हे कुक्कू का आणि काय गोरिल्ला मनातलं बोला घसरतीला लागल्यावर गाडी बंद करणार तुम्ही आणि काय म्हणते भैया मी भैया तुम्ही कुणी असं नाही करते असं तेच मला आवडते मला पण तेच आवडतं लय भारी करते त्यांना काय सांग की काय तर काय लोकांना पण बघायला तेच आवडले म्हणजे तिने पण करायला त्याला बंद करायला नसलं पाहिजे. छपरी काय आहे ते आहे गुट्टा चपरी तिथं चांगलं करून व्ह्यूज येणार तसं तर करून दे म्हणजे वाईट काय त्यांचा डायलॉग म्हणून तर हे करल्यात आणि अजून ट्रक लवर भेंड्या काय आवडते काय आवडते सांगतो कारण रिअल दाखवते एवढ्यासाठीच क्वार्टर मारली आली दोघा लवडी हीच नाही म्हणते मी तसं खरंच की आणि काय बॉईज अँड गर्ल्स
मला दिसायला काय प्रश्न विचारायचा अच्छा. मी माझ्या पडकातला विचार मी माझा कसा समजलो तो कसं विचारेल तो मला विचारणार मी कसं विचारणार होता याला Shut up. इसका पैसा नहीं देंगे तो. बरं, चला मग बस करूया. चला. शेवटला सांगा. शेवटरे नाव कसं पडलेलं सगळ्या लक्षात आहे पुण्यामध्ये एक चॅनल आहे खासरे टीव्ही म्हणून माहिती आहे का माहिती खासरे टीव्ही त्यांचं मी व्हिडिओ बघतो त्यांचं मला लई भारी वाटत होतं ते चहा प्या देन गाणं हे ते भारी रसाचं विसाचं गेलते एकदम ओल्ड मध्ये मग त्यांचं मी बघून खासरे बघितलं म्हटलं आपल्याकडे काय तर असं वेगळं काय तर करूया मग मला आठवतं की जेवताना आपण जेवण शेवट झालं असं म्हणत होतं आपल्या इकडे मी म्हटलं शेवट आपण एक नाव ठेवूया डायरेक्ट असंच रॅन्डमली नाव ठेवूया काय ठेवलो शेवट रे म्हणून आणि जेवताना एकदा मित्र म्हटला शेवट आलंय बाबा जेवण असं म्हटलं मी म्हटलं हे काय तर युनिक आहे म्हटलं जरा दिव्या काय म्हटलं याला डायलॉग असंच मग ते म्हटलं एकदा व्हॉइसवर देताना भावाची बॉडी कशी आहे तुमच्या शेवट रे असं म्हटलं आणि ते व्हिडिओ एवढं व्हायरल व्हायली ते म्हणजे जरा त्याला रीच जास्त मला लक्षात आली बाबा ह्यात जरा रीच वाढाले मग त्यावेळी शेवट रे म्हणून असं करत चॅनलला नाव शेवट रे दिलं बस. खास रे टीव्हीवरनं मेन म्हणजे मला सुचलेलं शेवट रे द्यायचं बस की बस केलं बस. एक तास झालं शेवट करूया का शेवट करूया का आणि शेवट रे सबस्क्राईब कोल्हापूर पॉडकास्ट भावांनो चॅनलला सबस्क्राईब करायला लागतंय करायला लागते. फॉलो सबस्क्राईब करायला लागते लाईक करायला लागते आणि कमेंट करायला लागते एवढं सांगतो हा. आणि एकच म्हणत काय 1 2 3 शेवट रे. संपला. ओके.